28 फेब्रुवारी हा भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांचा जन्मदिवस देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. कोल्हापूर शहरातील शाळांमधून विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उषाराजे हायस्कूलमधील प्रदर्शनाचं उद्घाटन महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे अधिव्याख्याता डॉक्टर गौतम माने यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी मुख्याध्यापिका एस.डी. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही.डी. जमिनीस, पर्यवेक्षक एस.के. मिठारी, एस.एल. पुजारी आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात 8वीच्या विद्यार्थिनींनी स्मार्ट डस्टर, हरितगृह परिणाम, टेलिस्कोप, इलेक्ट्रिक सर्किट, मानवी डोळ्यांचे कार्य, गृहसुरक्षा व्यवस्था, विद्युत घंटा, ठिबक सिंचन, पंचमहाभूत प्रदूषण असे प्रकल्प सादर केले. विज्ञान शिक्षिका वर्षा मस्के यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित राजारामपुरीतील गोखले विद्यालयात टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. याचबरोबर नदी स्वच्छ प्रकल्प, हवेला वजन असतं, पाण्याच्या घनतेचे परिणाम, पाण्यात विरघळणारे आणि न विरघळणारे पदार्थ, पाण्यावर तरंगणाऱ्या आणि बुडणाऱ्या वस्तू, चुंबकीय अचुंबकीय वस्तू ओळखणं, पृथ्वीवर दिवसरात्र होण्याची कारणं या विषयांवरील प्रयोगांचं विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं होतं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश कोरवी, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, मुख्याध्यापक संतोष आयरे, सहाय्यक शिक्षक सागर मगदुम, असिफा अपराध आदी उपस्थित होते.